मी लागले होते देवा धर्माशी, मला जायचं होतं पंढरीशी, तू नेतेस मला भलत्या वाटेशी. मी बाई लागले होते देवा धर्माशी, लोक लागतात म्हणून. मला जायचं होतं पंढरीशी, लोक जातात म्हणून. पण तू नेतेस मला भलत्या वाटेशी. अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी. बाई मला कुठं नेशी, मला कुठं नेशी, मला कुठं नेशी, मला कुठं नेशी. अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी. लगीन करायचं नव्हतं मला, नाही तसं करायचं होतं, पण म्हटलं एवढ्यात काही दिवस गेलेत, लवकर करायला करू सावकाश. लगीन करायचं नव्हतं मला, आई बापांनी केली घाई. आई बापांना वाटलं पोरीचं लक्षण काय बरं दिसत नाही, म्हणून त्यांनी केली घाई. पण नको नको संसार म्हणता म्हणता मी बाई 12 पोरांची इश्श, मला बाई लाज वाटते, 12 पोरांची झाले आई. आणि माझी मुलं तरी किती छान, 6 मुलगे 6 मुली. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार माझे मुलगे, आणि आशा मनशा तृष्णा भ्रांती वासना भुली या माझ्या मुली. बघा कुणाला काही जमवायचं असलं तर तुमच्या अख्ख्या घराचं हे करून टाकतील. म्हणून सांगते लगीन करायचं नव्हतं मला, आई बापानं केली घाई. नको नको संसार म्हणता म्हणता बाई 12 पोरांची झाले आई. कशाला पाडलस मला फशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी, अग अग म्हशी मला कुठं नेशी. पैसा अडका नको होता मला, असं म्हणायचं असतं फक्त. पैसा काय करायचंय, अहो सगळी सोंग आणता येतील, पण पैशाचं सोंग आणता येणार नाही बरं का. पण ही म्हणते मात्र पैसा अडका नको होता मला, शेजारणीचं पाहिलं गाठलं सोन्याचं गंठण, आणि पिवळं धमक सोनं पाहून तोंडाला माझ्या पाणी सुटलं. आणि कारभारी घरी आल्याबरोबर म्हणते, ऐकलं का, आपल्या शेजाऱ्यांनी की नाही आपल्या बायकोसाठी गळ्यातलं सुंदर गंठण केलंय. त्याबरोबर हा समजला आता आपला खिसा कापला जाणार, म्हणून म्हणतोय काही नाही त्यांनी केलं तर आपण काही करायचं नाही. एवढा ऐकल्याबरोबर ही रडायची सुरुवात. आणि काय म्हणते, इतकी वर्ष लग्नाला झाली, इतकी मुलं झाली, पण आम्ही सांगितलं का कधी की आम्हाला काही सोन्याचं करून घाला. सांगायची गोष्टच राहिली बाजूला. बाकीचे नवरे बघा आपापल्या बायकांना कसं फिरायला घेऊन जातात, हिंदुस्थानचा दरवाजा दाखवतात, ते फाउंटन ते नादुरुस्त केलं होतं ते परत रिपेअर केलं ते तरी दाखवायचं. राणीच्या बागेत बरीच जनावर आहेत ती तरी दाखवायची नाही. मी म्हणते निदान तो भायखाळ्याचा उभा फारशी कसलाय तो तरी दाखवायचा. एवढं होणार नाही. जरा काही कौतुकानं सांगायला गेलं की आपले सरळ याला हात घालतात, दांड्याला. दांडे मंत्री कुठले,
पैसा अडका नको होता मला, शेजारणीचं पाहिलं गाठलं, पिवळं धमक सोनं पाहून तोंडाला माझ्या पाणी सुटलं, पैशानं केली सयेडी पिशी. आगा आगा माशी मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी. आता शेपूट तुझा हाती धरलं अन तूच माझी फरफट केली, संसाराच्या राम रगाड्यात जिंदगी माझी वाया गेली. आता हिला समजलं आपण कुठल्या म्हैशीचं शेपूट धरलं, कारण ही जी म्हैस आहे ती तुम्हाला 184 फेरे फिरून पुन्हा या संसार सागरातच गटांगळ्या खाण्यासाठी आणून सोडणार. मग हिचं शेपूट जर सुटायचं असेल, सोडवायचं असेल तर एकच, सद्गुरूला शरण जाणं आणि मुखी नामस्मरण, सद्गुरूकडून नाम घेऊन ते संसारात जपणं, तरच संसार सुखाचा म्हणून सांगितलंय. शेपूट तुझा हाती धरलं, तूच माझी फरफट केली, संसाराच्या राम रगाड्यात जिंदगी माझी वाया गेली. हा देवाला आता मी जाऊ कशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी, मला कुठं नेशी, मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी, आगा आगा माशी. मला कुठं नेशी, आगा आगा माशी मला कुठं नेशी. पंढरपूरचा काळा बुका संसारी विठूला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका विठोबा देवाला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका विठोबा देवाला विसरू नका. पंढरपूरचा काळा बुका विठोबा देवाला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका विठोबा देवाला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका संसारी विठूला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका संसारी विठूला विसरू नका, पंढरपूरचा काळा बुका संसारी विठूला विसरू नका. ओ हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका, आकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका, आकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका. आणि पंढरपूरचा काळा बुका विठोबा देवाला विसरू नका, पंढरपूर